कालचा व्लॉग मी आता edit म्हणजे कम्प्लीट झाला आहे. थोडस पाठी घे. हे बघ कसं घेऊ? हे ड्रॅग कर पाठी थोडस. फिरायचा मूड झालाय खूप. हे बघ काय बोलतोय मी, कोण आता हा झेंडा घेऊ हाती बरोबर. तर भाव्या बघा काय बोलते. इथे का नाही जायचं? भाव्या बोलत होती झेंडा नको घेऊ हाती, कृष्ण विठ्ठला नाही कृष्णा ते ती बोलली. आणि ती बासुरी दाखवते ना. हा. तो विठ्ठला बोलला ना, तू कृष्णा बोललीस ना. तिला ते तिला कृष्णा तिला कृष्णाच सगळं आहे असं देव वाटतं. अच्छा फ्रेंड्स गुड मॉर्निंग फ्रेंड्स. काय बोलली गुग्गू? काय बोललीस? इकडे ये लवकर इथे. थांब मी त्या आवाज देते. आयंशला घेऊन सगळ्याला सांगू त्यांना लवकर बोल फ्रेंड्सना गुड मॉर्निंग. बोला गुड मॉर्निंग मला. राहू दे पूजा, तूच बोल पूजा, तूच बोल फ्रेंड्स. नाही नाही मी बोलेन गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तो प्रश्न नाही आहे. ऍक्च्युअली भाव्याला ना ते शिकवते की ना माणसांमध्ये बोलायचं असतं. ती माणसं आली ना का पाठी लपते, काही लाजते. रिप्लाय करत नाही, ते चांगलं नाहीये. तर त्याच्यासाठी मी आणि खाली ना आता आयांशला घेऊन गेलेत म्हातारी, तर तिला पण सांगते की घेऊन जायला. लोकल गुड मॉर्निंग. जाऊ दे तिचा मूड नाही पूजा, राहू दे रे पूजा, म्हातारीला राहू दे. आपल्याला पडवली. ठीक आहे बेटा मी बाबा मला तू हँडशेक तरी कर. नाही करती अशी, असं करते ना मग तू बिलकुलच नाही कर. तिचा मूड नसेल ना मग तिला कसली धमकी द्या, कसली भीती दाखवा, ती करतच नाही. आमची छोटीशी बाळ. हा बघू तेच आता कसं काय होतंय ते. ओके 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 तुझी तयारी वगैरे झाली. पण तुम्ही आता कुठे, खडवलीला आहे की कल्याणला आहे? आणि मग लग्न करून जाणारे ते लोक कुठे, प्रमोद भाऊजी वगैरे? म्हणजे ते मुलुंडला त्यांचं घर आहे तिकडे का? माझा कुर्ता ना बेटा मम्मानी आहे बघ मस्तपैकी पूर्ण पेटी पॅक करून ठेवलाय कुर्ता मला. त्याच्यामध्ये घालणार काय? त्याच्याकडे काय असं व्हाईट कलरचं जे आहे तेच घालणार ना. ते धुतलं ना त्याला, ज्योतिबाला घातलं होतं ते. हो 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 मग त्याचं ते गोल्डन वाला घालू. मग ते हाय तिथे. ते आता हे खाली कर. पॅक करून ठेवलाय बेड मध्ये. कपाट मध्ये ठेवायचा तर कशाचा कलर गेला? जो ह्याचा अच्छा गुलाल. गुलाल. हा मग सुकला नाहीये. किती किती वेळ झाला धुवून? ओलं आहे थोडं. नाही इस्त्रीने सुकेल. ते ओलं राहणार ना वरती कमरेचं. काय काय ते? माझा कुर्ता आहे बेटा बट आपण हा, का नाही घालत आहे आज? हा घाल. नाही नाही नाही. पिंक कलरचं शर्ट. पिंक कलर कुठेही बाहेर मोस्टली आपला कलर ना आजकाल हेच सिलेक्ट होतोय. ती पण पूजा पण पिंक कलरचा ड्रेस घालते, बुग्गू पण पिंक कलरचा, म्हणून मला पण पिंक कलरचा नाईलाजाने घालायला लागतंय. अरे पण मी शर्ट का घालू जर माझ्याकडे ते तर? हे एक पिंक कलरचे शर्ट, हे एक आहे. हे तर सगळे चाललोय फिरायला नाही हे पण चाललोय. आहे व हे पण नाही चला सर का मला माझं डिसाईड करू द्या. कलर तू डिसाईड केला ना, बाकी काय कलर मी डिसाईड केलाच नाही. मी माझा ड्रेस चॉईस केला, त्याच्यानंतर भाव्याला मी काय घालणार ते चॉईस कर. तुझ्यावर आहे तू काय घालायचं ते. असं बोलते पण सगळा निर्णय तीच डिसाईड तीच करते सगळं. काय ठीक आहे काही नाहीये. हो तसंच आहे असं तसंच आहे. नाहीये. तुला पाहिजे तर तुझ्याकडे हजारो कलरचे कुर्ते आहेत. हजारो कलरचे माझ्याकडे कुर्ते. एक बाहेर गेलो घेऊन देत नाही. ऍटलीस्ट एक डझन भर तरी आहेत. एक डझन भर तरी आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे कुर्ते आहेत, ते तू घालू शकतोस. मग हा वाला डिसाईड झालेला घालायचा बट हा कॅन्सल करावा लागेल बिकॉज इथे ह्याचं हे बटन निघालंय वरचं शो वाला. बघा कसं दिसेल हे व्हाईट व्हाईट आणि इथे काहीच नाही बरोबर दिसणार. मस्तपैकी जेवण रेडी होतंय फ्रेंड्स. आणि कधीच्या काळी आज आपल्या घरी बनलाय 2025च्या वर्षाचा शेवटचा टाळभात. का नंतर बनणार नाहीये? बाबा डायरेक्ट पुढच्या वर्षी बनवा का? आता. मला पाठ झालेला टाळभात काय असतं रे, नको डायरेक्ट आता पुढच्या वर्षी. ठीक आहे. आणि त्यासोबत बनणार आहे काल घेतलेले हे व्हेजीस. चार 3 तुकडे काम छान वाटते आता. दाढी करतोय तो. जा कर. ठेव मी बेटा दाढी करून. बस. बाय.
ओके बेटा डन बाय बाय. बस खाली. मी आलोय फ्रेंड्स घरी शेविंग वगैरे केस विसा कापून आणि गिफ्ट पण रॅप करून आलोय आणि हे लेबल पण भेटलं पूजा. हे लेबल मला एक सांग ना, हे चांगलं वाटतंय की हे चांगलं वाटतं? कमीवालं छान दिसतं रे. हे मोठंवालं ना वेगळं ना म्हणजे ते असं वेगळ्या कपड्यांवरती सूट होईल असं वाटतं ते घागरा वगैरे होतं. लूक असा नाहीये, लूक असा असणार आहे. केस उघडे ठेवणार आहे हा. आम्ही सांभाळत कोण बसणार तूच. लूक असं असल्यामुळे हे एवढे खास नाही वाटत, हे छान वाटतं. बघ मग आता तूच. तुला कोणते चांगले वाटतं रे? बेटा बेटा तुटेल त्याला. तुला कोणते चांगले वाटतं रे? मला तर दोन्ही छान वाटते पण हे कलर मिसमॅच होतं. कलर मिसमॅचच घालते, मॅचिंग नाही घालत आहे. असं सगळं. हा बघ आता हे दोन्ही पण कानातले लावले तर छान दिसतं. नाईस. मेकअप पण छान केलायस. थँक्यू. मेकअप करून अरे आले मी तुझा बाहेर. तर एकदमच छान झालं एकदम छान. मी मेकअप करून आली आहे बाहेरून. काय पण खरं एवढा मी मेकअप करणार का? मला वाटलं केला असेल. चला मी तयार होतो. हा मीच केलं. आणि बस आता किती बघणार स्वतःला. जाऊ 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 आत बस आत बस आत बस. बघू द्या. तर फ्रेंड्स कॅब बरोबर बिल्डिंगच्या इथेच आली. आपण आता बसलोय. थोडंसं लेट झालं निघता ऍज युजल लेट होतच आपलं थोडं कोणत्या पुढे रोडने पाठी. घेणार आहे? तो मधला रोडने घेणार आहे? तो हायवे जो दाखवलाय ना तो पाडद्याच्या इथून कुठून हा हा हा. तिथून आहे वाटतं बाहेर पडायचं. तर ठीक आपण बघू कधीपर्यंत म्हणजे ते पोहोचलं. वज्रेश्वरी वगैरे तिथून घेणार ना? हा तो मध्ये लागतंय वाटतं वज्रेश्वरी. 5:45 बघू किती वाजेपर्यंत पोहोचतोय आता. 2 तास दाखवले. 8:40. अच्छा 8:40 घे. 9 लग्न संपले. लग्न संपेल तोपर्यंत बिकॉज एक्चुअली आप लोग का कल्याण से पहले बोल रहे हो ना? कल्याण के आगे. कल्याण के बाद. हाँ तो ये कोई तो हाईवे है जो सीधा उसी के पास निकलता है विरार टू मतलब विरार से ही निकलता है वज्रेश्वरी के रोड से जो सीधा फिर वही अपने को ड्रॉप क्योंकि अगर ये घोड़बंदर रोड से ले रहा है हाँ तो फिर फुल्ली ट्रैफिक है वही कम से कम 1.5 से 2 घंटा लगता है. नहीं घोड़बंदर वाला नहीं इधर विरार ईस्ट से कुछ तो है हाईवे लगता है. अगर वो वाला लोकेशन दे रहा है हाँ हाँ तो फिर आप 2 घंटे में पहुंच जाएंगे. पहुंचे. नेमकं आपल्याला घाई आहे निघायची आणि आजच कधी रिक्षाच मध्ये समोर बंद पडते कधी स्कूटी मध्ये आडवी येऊन रिक्षाचा मध्ये हे होत आहे. आता जो मेन आपला हमेशाचा रोड आहे फाटकला यायचा तोच नेमका तो बंद केला. पण नेमका आज बंद आहे. तिथे ट्रॅफिक हवालदार उभे आहेत तिथून ते सोडतच नाहीत. आपल्याला फिरून उलट स्कूलच्या इथून कॅम्ब्रिज स्कूलच्या इथून पूर्ण फिरून इथे यावं लागलं. अजून बघू मध्ये मध्ये काय आय विश की काय नसलं पाहिजे. ऍटलिस्ट लग्न लागेपर्यंत तरी पोहोचू किंवा ते लागून झालं तर थोड्या मिनिटानंतर तरी पोहोचलं तरी ठीक आहे. जास्त उशीर नको व्हायला. उशीर तर होणारच आहे. 9 वाजणार आहेत पोहोचायला. वहाँ से भी है रिटर्न ही है मतलब विरार का ही रिटर्न है. लेट्स सी. कधी गेट्स अप होणार एंजॉय करता हूँ. बुरा नहीं लगता भाई. एंजॉय करता ते अप कधी होणार गेट म्हटलं. हूँ. हा थांब एक. अरे बापरे आज दुसरी पण ट्रेन वो ना बहुत मस्ती हो रहे हैं. लेकिन अच्छा लगता है कि आता तरी फायनली ओपन हो झाले झाले. ते का झालं? बघू शांत बसशील. तू आरडा आणि मस्ती करते. शांत बस. नाही शांत बस. काय तू शांत बस. पूजा ओरड जरा तिला. मी ओरडले, मला कंटाळा आलाय आता. आत्ताच जस्ट प्रशांत सोबत कॉलवर बोलणं झालं तर अजून बरेचसे पाहुणे अजूनपर्यंत आलेले नाही आहेत. मोस्टली सगळे कदाचित ट्रॅफिकमध्ये किंवा रोडवरतीच बाय रोड येत असतील तर अडकून बसले वगैरे असतील. आपण पण आजच विरारमध्ये बघा बाहेर पडता असं नको तिथे. आज एवढं ट्रॅफिक फुल जाम आहे. काहीच म्हणजे जाताच येत नाही पुढे. नको तेव्हा एवढं पूर्ण मोकळं असतं हमेशा. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम मोकळाच. आपण जीवदानीला पण गेलेलो स्कूटीने आणि नशीब आपण स्कूटीने नाही निघालो. प्लॅन तर तसाच होता
दोनदा बघितलं. हो त्याचं आता झोपेल नाहीतर येता तरी झोप लागणार आहे. आता गुड मॉर्निंग बोलते ती, सकाळी बोलायला किती म्हंटल तेव्हा बोलली नाही. आणि काय आणि हात जोडून काय बोलायचं? नमस्कार. जस्ट तिथून निघायला नको, बिकॉज लग्न लावून झाल्यानंतर ते मुलुंडला जाणार आहेत. मुलुंड का ठाणे जाणार आहे? ठाणे जाणार आहेत. तिथल्या तिथंच नसतील की आपण जाऊन तिथे पण विश करू. आय थिंक मेन रिझन हे आहे. वॉटर टँकर्स. अच्छा अच्छा अच्छा. ओके 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 ठीक आहे. मी तुम्हाला या नंबरवर हाय करू? हो ठीक आहे शैलेश. तुमच्या नंबरवरती ना? ओके ओके ठीक आहे. नाही ठीक आहे. हो ओके शैलेश ओके. आपले जे पेमेंट आपलं जे मी दिसतोय का, आपलं जे पेमेंट बाकी होतं फ्रेंड्स, जे आपलं ब्रोकर कडून म्हणजे ते बाकी होते जे काय होते आपले जे सिक्युरिटी अजून एक्स्ट्रा घेऊन ठेवलेले ते आता होतं ते रिटर्न लकीली आजच. हा पूजा. येस. आणि ते बोलले पूजाला पण सॉरी बोला असं. मी म्हटलं ठीक आहे, एवढं काही पूजाला सॉरी बोलायची गरज नाही. पूजा काय मोठी लागून नाही गेली. जरा शांतच बस. थोडं जाऊ दे. ते माझं पण असं एकदा बोललं ना जे पण आहे मनातलं, मग नंतरला असं वाटतं की यार उगाच म्हटलंय असं. जाऊ दे चला, त्यांना हाय करू म्हणजे ते पटपट आपल्याला सेंड करतील. आणि बघू आता पोचायचं, बघू त्याच्यामध्ये अजून काय काय चांगल्या गोष्टी घडतात आहे. हे बघ तू पाठी बसा. मी ओरडायला सांगितलं तर पोलिसांना फोन करेल मध्ये करते सारखं. चला ऍज पर डिस्कशन आपण हाय पाठवला आणि आपल्याला लगेच आले आपले 3500. पाठवून टाकू तुला? नको, तुझ्यावरच ठेवते. तुला पाठव. आता ती झोपली आता, राहू दे ना, नको ना डिस्टर्ब करू. फायनली आपण हायवेला पोहोचलोय फ्रेंड्स. विरार फाटा 6:30. 2 मिनट्स का मेरे को दे दीजिए. हाँ जेव्हा पुण्यावरून येत होतो तेव्हा तिथे दादा होते आपल्यासोबत. ते बोललेले की स्कूटीने याच रिझन साठी नका जाऊ की रोड जो आहे तो पूर्णच तसा एकदम आउटडेटेड टाईप आणि थोडंसं काम करण्यालायक आहे. आणि आता आपण म्हणजे आता चाललोय कार मधून तर ते समजतंय की बरं झालं आपण तो ऑप्शन नाही निवडलाय ना पूजा. स्कूटीने मग खूप असं एकदम राईड झाली असती. इथं सुधारवला पाहिजे रोड हा. हा आहे ना, ह्या साईडचा पण त्या साईडचा पण दोन्ही सेम. इकडचे रोड सुधरवत नाहीत, काय माहिती. जास्त ट्रॅफिक असेल म्हणून हा मग डाब्यावर येऊया कधी एक्सप्लोर करू. पण पोचतोय पाटवी. ट्रॅफिक मध्ये अडकलोय खूप. नाही त्याच्या मागे म्हणजे आम्हाला इथे दाखवते. नाही गेला त्याच्या मागे आम्ही. जाता फ्रेंड्स आपण मध्ये एक थोडा हॉल्ट घेतलाय तो आपण CNG रिफिल करायसाठी. तर ज्या स्टेशनवर आपण थांबलोय आता इथे पण अजून एक डिलेचा अजून एक रिझन आपल्याला भेटले की CNG पंप्स तर आहेत परत म्हणजे सगळं काय व्यवस्थित आहे. बस जे भरणारे आहेत तेच नाही, सगळ्या गाड्या थांबल्या. म्हणजे काय एक रिझन येत चाललाय ना, काहीतरी प्रॉब्लेम होणारच. ते आमच्या बाबतीत खास करून माझ्या सोबत हर्ष असल्यावरती तो होतोच लेट. हर्ष घुसवलंय. करंटच आहे. हा आता ते दादा पण आता शोधायला गेले बाहेर, कुठे गेलेत ते भरणारे. रिसेस आहे की काय रिझन आहे आपल्याला होणार आहे आता लेट. लग्न ऍक्च्युली लागायचं चालू पण झालंय तिथे. तुम्हाला कॉल का करतोय रे? मी हा अरे मध्ये CNG भरायला थांबलोय. गाडीतला CNG हे होता ना फ्रेंड्स. लग्न लागलं पण तिकडे की ना, तू दाखवलंस ना लग्न लागलेलं. आता मी घरी जातो इथून. ते एक वडापाव खाऊ लग्नाचं जेवण म्हणून. अरे CNG भरायला थांबलोय. म्हणजे लग्न लागून झालं की चालू आहे? आता तर आपली
त्यांना विचार ना, ऐक अच्छा ना. काय लग्न लागल्यानंतर त्यांना 1 तास तरी आहे ना चेंज बेंज करायला. हा, मग तोपर्यंत आम्ही आरामात पोहोचतोय. फायनली त्यांचं जे CNG संपलं होतं त्यांनी रिफिल करून घेतले आणि सगळे एम्प्लॉईज परत आले त्यांचे. थैंक गॉड चालू हो गया. फायनली आपण पोहोचलोय फ्रेंड्स. कुठे पोहोचलोय? CNG स्टेशनवर. आपला नंबर आलाय फायनली. कुठेच पोहोचलो नाही आपण, तेव्हा त्याच्यात थांबून आपण आता कुठे ते आपला नंबर आले फ्रेंड्स. पूजा खाला, पूजा आपा. त्याचा लुक छान झालाय पण हा. ते ग्रीनवाला घातलाय ना ते खरं जे मी कानातलं हे बोलत होतो ना, छोटंवाला घेतलं असतं तर हे झालं असतं. बट हे प्रॉपर आता हे वेअर सेटअप बिटअप केल्यानंतर हे मोठंवाला छान दिसतंय. तर छोटंवाला नसतं एवढं सूट झालं. बाकी बुकू बेबी हे कानातले मी सेकंड टाइम घालते. फर्स्ट टाइम कधी घातलं होतं, हा आमच्या ऑफिसचा लास्ट इयरला फंक्शन होतं, अॅन्युअल फंक्शन. तेव्हा तो घागरा घेतला होता मालाडवरून. आपल्याला ऑन आहे का? नाही ना, साईड आपल्यालाच ऑन आहे वाटतं. अरे पण काय का कधी घातलेला ऑफिसमध्ये असताना ना, पण विचारलं कोणी? मी तर नाही विचारलं. पहिल्यांदा कधी घातलेला, हा कितव्यांदा घातलाय. बंद करा बोलतो. तू चालवशील गाडी? हो बेटा, तिला जरा असं बाहेर असतं ना. तुम्हाला दे बा. नको मी ही बा दिल्याला हिलाच आणणार आहे. मी बा दिल्याला इथं कोणाला नको. मी देव तुला सगळ्यांना चालेल. का दे मला का बघू हिंमत. अरे वा, एवढं करू शकते पूजा. माझ्या हिंमतीचं हे करून. मी हातावर देऊ शकतो बा. तुझ्यात हिंमत नाहीये. मग हिंमत नाही मला जागेचा फोरम, मला असं जरा काय बोलतात त्याला, फोरमच की फोरम, ते मेंटेन ठेवायला आवडेल. माणसाने गेलेलं मारायला येतील सगळे, बाईने गेलेलं क्यूट वाटत. काय रे तू रडते कशाला रे? त्यात लकीली जेव्हा आपण गाडी आणली होती आतमध्ये तेव्हा आपला दुसरा नंबर होता. आता CNG भरले, रिफिल झाले, चालू झाले. तर हे बघा नंबर एकदम रोडच्या त्या पारपर्यंत. चला बसून घेऊया. जाते और ऐसा रोड था साफ ओके मैं भी. अच्छा मैं गया हूँ. पाइपलाइन का रोड है. पाइपलाइन का रोड था ना. हाँ पाइपलाइन. अरे मत पूछिए, पूरा ही ज्यादा खाली नहीं, होगा आई थिंक 4 या 5 दिन पहले ही मैं गया. तो. अच्छा खाली रहेगा ना अभी भी? मतलब रात के अभी टाइम. आपको इन्फॉर्म बोल रहा हूँ. हाँ. आग में कांटे दे रहे पूरे. मैंने फॉरवर्ड कर दिया पंजाबी में, आपका फोन में आ जाए. मैं भरोसा करके निकल गया. फायनली आय थिंक फ्रेंड्स ट्रॅव्हल करता करता आपण हे गणेशपुरी आहे की वज्रेश्वरी आहे काहीतरी आहे ना. खूप सारे आपल्याला पूजेचे स्टोअर्स दिसतात. त्या आपल्या टू डू लिस्ट मध्ये आपल्या त्या ह्याच्यामध्ये आहे. ते बघ कुठे लिहिलंय? ते बघ तिथे लिहिलंय खाली. कोणत्या तरी शॉपच्या खाली बघूया आपण ऍड्रेस लिहिलाय का. आता आहे अजून थोड्या वेळात 40-45 मिनिट्स मध्ये 40-45 मिनिटात दाखवत आहे. हा यश हॉस्पिटल बोलताय ना. हा पाठव. थोडं कंडिशन अजून बेटर होऊ शकते ह्याची. छानपण अगर आपण स्कूटीने गेलो असतो ना फक्त, तर रिटर्न येण्याचं मस्त आलो असतो उद्याच. एक तर स्कूटीने पोहोचलो कधी असतो मला माहित नाही. तिथे जाता 2 घंट्याचाच ड्राईव्ह दाखवत होता त्याचा तरी पण नाही. रोडची हालत बघून आपण थोडं, बिकॉज हे बघा इथे तर काहीच नाही. पण सिरियसली 2 व्हीलरसाठी तरी मला काय वाटत की जाईल आरामात शांत. तरी रेकमेंड करेल की ह्या रोडने जायचं असेल तरी 4 व्हीलर किंवा अजून काहीतरी दुसरं व्हेकल असेल तर बरं. चालू रास्ता. और यही रोड्स पर डर लगता है. हाँ नहीं तो कह रहे किस चीज का डर है? चोरी चमारी का. चोरी. हाँ मला त्याची भीती आहे मार्गापासून. मलाच
हॅलो हा पेरू बोल ना. हे नाही येत आहे पेरू आम्ही. अरे अजूनपर्यंत अरे अजून अरे यार अजूनपर्यंत अरे खूप लांब रोड आहे रे. वेळानंतर एक साइन बोर्ड दिसतोय पण तो वाटसा पण नाही आला. जब आप नाइट में अगर ऐसे अंधेरे पे निकलोगे ना, हा हा गाड़ी लेके हा हाई बीम में रखना. ऊपर वाला ना. हाँ, ये डाउन है, हाँ, हाँ. ये ऊपर है. ऊपर है. इसको हाई बीम बोलते हैं. सेकेंडली, सामने से अगर कोई गाड़ी दिख रहा है आपको आ रहा है, हाँ हाँ तुरंत नीचे कर लो अच्छा ताकि उसको प्रॉब्लम ना हो. ओके तो ये लोग नहीं कर रहे हो. जो लोग नहीं कर रहे फिर उस पर छोड़ो. छोड़ो. नेबर्स भी तो नहीं ले रहा है. तो मैं पत्थर डालता हूँ नीचे ऊपर. हाँ? एक मिनिट चेक करते. 10-15 मिनिटं दाखवते इथे. रेल्वे स्टेशनला पोहोचलं 10-15 मिनिटं दाखवते. निकला. हा हा अरे बाप रे बहुत ही खराब. हाँ अच्छा मला लाईव्ह लोकेशन पाठवून ठेव ना फक्त. बघितलं ना. रिसेप्शनची पण एंट्री झाली आहे. आपण आता पोहोचू थोड्या वेळात. 20-25 मिनिट्स अजून आहे. एंट्री झाली आताशी लोक जातात. हा फायनली खूप वेळानंतर आपल्याला भेटलाय रोड. कधी संपताय कधी प्रॉपर रोड येतो आलाय फायनली. रोड जो सॅमसंग होता ना त्याने मला लय भीती वाटली होती हर्ष. आणि ऍक्च्युली आम्ही डेंजर मानत होतो त्याला डिस्कस करत होतो. जो पेट्रोल आपला टिटवाळ्याचा जो रोड आहे पाईपवाला पाईपलाईन वाला हा तेवढा तरी नाही बट हा कमी पण नाही त्याच्यापेक्षा. लोग हैं. नाही. ये मैरिज हॉल लग रहा है. येत नाही येत. अभि या रोडला अजून एक लग्न आहे फ्रेंड्स. कॉंग्रॅट्स टू देम. अजिबात तिथे लाजायचं नाही ना. काय बोलायचं मागे लपायचं मम्मा हर्ष असं काही करायचं नाही. सगळ्यांना हॅलो बोलायचं. ऐसा जोर कुठे अच्छा पूल उतरल्यावरती. सीधा ये फाटक क्रॉस करना है. हा फाटक क्रॉस कर. एक घरातून निघालो होतो तेव्हा एक फाटक होता आणि आता पोचायच्या अगोदर एक हाय. फाटक हाय आहे. करतात ते. तुला काय सांगितलं हाय केल्यावर हाय करायचं. हाय. ट्रेन पण आली. ट्रेन आली. ट्रेन आली. ए बुकू केस. ओके. पळेगाव टिटवाळा right at Sant Yaneshwar Maharaj Chowk. Left स्टेशन and right. साईडला राइट जायचं. में रिक्षा तुझ्या पुढे रिक्षा आहे का? हा 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 ये समोर आहे बाय साईडवर आहे. मी दिसतो का? चला प्रशांत भेटला फायनली. काका दिसतो ना पुढे चालतोय तो गाडीवर. कर ना मग मी देते तुला. फोन करतो. त्याला माहितूनच जा घरी. अरे आता ते थांबतात ते त्यांना विरारलाच जायचं परत. माहिती आहे? मग विराटला त्याला बोल ना उद्या ये ना मग. नाही उद्या सकाळी या ना अरे बोला. उद्या काम होणार आहे बाई घरामध्ये. फालतूगिरी नको करू हा. उद्या घरामध्ये काम होणार आहे रे म्हणून. तू येणार नाही म्हणून बाई आखी चाळी एक्साइटेड आहे. अरे बापरे. फायनली फ्रेंड्स आपण 9:15 वाजता पोहोचतोय लग्नात. अरे काय बेकार रोड आहे. खूप खराब रोड आहे. चला फायनली पोहोचलो आपण लग्नामध्ये आणि लेट झालंय. खूप सारे लोक गेले पण आहेत. आता कशी झालं भेटलं एन्जॉय करू. समोर तिकडे गडबडीमध्ये कुठे भेट देण्यात त्याला आले. त्यांनी कृपया करून सपरेट भेट द्यावी लवकरात लवकर. त्यांना पण भूक लागले. त्यांचा पण लवकरात लवकर विचार करावा सगळ्यांनी. जे बोल
भेटली तर गाडी चालू थोडा फोर व्हीलरची चावी जर सापडली ना तर आपल्या साऊथ वगैरेच्या इथं दिली तरी चालेल. फोर व्हीलरची चावी हरवली आहे. ज्यांना सापडले असेल त्याने कृपया करून इथं द्यावी. जेवली कोण मजा घेत चावी हरवली मला फोर व्हीलरची चावी हरवली. अच्छा चांगलं काम करतोय, सगळ्यांना सांगायचं काम करतोय. कुणाचं काय हरवलंय, काय करायचंय, सगळे निर्देश आतिश भेटला तुला? हा? आतिश नाही कुठं गेला तो. तो थोडी तो बिझी आता तो आपल्या पुढे वाला नाही बाबा. बोल नाही ते नॉर्मल व्हिडिओ ते गाणं टाकलं. अच्छा गाणी जाऊ आपण आणि गिफ्ट देऊन बेस्ट विशेष देऊन येऊ. चला चला नाही आता गेलं घेतलं पहिलं. अरे वा तूच काढलं का त्यांनी पण काढलंय? तूच काढलं नाव काढायला कॉंग्रॅट्स पहिला तर कॉंग्रॅच्युलेशन. तू आला तू तेवढं खर्च अरे ते सोबत ला ए वन मो आता सोप्याला विसरले आज आल्यावर. वन मो. थँक्यू संजू फोन पकडल्याबद्दल. बस का भाऊ, धन्यवाद. त्या लोकांसाठी काय स्वप्नील न्यू फोटोग्राफर आहे. मला आपण ऍक्च्युली खूप जरा जास्त टाइम घेतला तिकडचा, म्हणून बाकीचे थांबले होते. आता जाऊन ते पण सेलिब्रेट करते. सत्य हाय कर हाय कर हाय कर जय भीम कर जय भीम कर. जयवीन अरे जयवीन हाय आई यायचं होतं ना तुम्ही पण, पेरू घेऊन यायचं ना. अरे आमचा काढायचंय. जे की स्वप्नीलने आपण प्रशांतच्या लग्नात गेलो तेव्हाच पत्रिका दिली होती, बट अनफॉर्च्युनेटली आपण पुण्याला होतो का माथेरानला कुठेतरी होतो. तरी बिल एटेड. काँग्रेट्स स्वप्नील आणि त्याची वाईफ दोघंही. काश आपण तेव्हा लग्नात आलो असतो तर भेटणं झालं असतं. हॅपी मॅरिड लाईफ. हॅपी मॅरिड लाईफ. आता 1 वर्ष होईल तुम्हाला पण. 22. तू विसरला होता माझ्या लक्षात आहे. काय लग्न अॅनिव्हर्सरी. तेरूचं कधी लग्न होणार आहे? 21 आलं होते बरोबर. काय बाबा स्क्रीन मध्ये याने काहीतरी लावून घेतलंय. प्रायव्हसी. हा प्रायव्हसी ग्लास लावून घेतलंय. आम्ही पण अजून प्रशांतचे साक्षीचे पप्पा कॅमेरा फोन त्यांचाच आहे. नाही त्यांचं नाही बायको. अरे लास्ट टाइम तोच आहे ना. फोटो क्वालिटी बघा खाली. सॅमसंग अल्ट्रा ना. हा अल्ट्रा 24. 24. मला ऍक्च्युली त्याची फोटो क्वालिटी खूप आवडली. हिला माझ्यासोबत फोटो काढ. अरे हा यार फोटो भारी निघाले त्यात. एक तर हा माणूस फोटो काढायला रेडी होत नाही, तू पटकन फोटो काढ. हे बघा हे फोटो छान निघाले. आणि हे काय हे आमचे काढले सगळे. अरे पहिले माझे दाखवतो ना पहिले. तर ही कुठं काढले? इथं नाही काढले वाटतं. इथंच काढली. हे असे कपल फोटो आपण पण काय दोन त्यांचे फोटोज बघा. सेम कॅमेरा आहे ना. ह्याचा एक सिंगल काढ नाही.
जेवण हर्ष कधी सिंगल फोटो काढले जात नाही, पण हर्ष सिंगल फोटो इथे प्रशांत काढतोय. तुझं चॉकलेट कुणी दिला? मला एकदा बेटा, डॅडाला भूक लागली. एकदा बेटा प्लीज. जेवायला जेवेल मी, पण मला एक चॉकलेट दे. घेऊ मी. फेरू निघाली फ्रेंड्स. तिला जायचं डायरेक्ट डॉकयार्ड रोड ना. हां, आणि आता होता ते ॲक्च्युली 10, तर तिला एकदम कट टू कट पोचावं लागेल, तेव्हा जाऊन कुठं. हां, पूजा पण निघाली आहे जेवायला. लव्ह यू सो मच. भेटूया आपण. कीप शायनिंग. बाय द वे तू ये कर. बाय बाय बाय. जय भीम पेरू. कल्याण. चॉकलेट सोडत नाही बघ ना. आम्हाला वाटलं तू राहण्यासाठी येणार आहे. राहण्यासाठी आले असते, पण आता जाते. नका येऊ. तू आलास का? तू आलास का? ड्रायव्हर थांबला आहे. हा, थांबवलंय. बाबा तुम्हाला माहिती आहे? थांबलाय. त्याला पण विरारलाच जायचं का? अच्छा, ड्रायव्हर तिकडचा आहे का म्हणून थांबलाय. तुमचा जावई आम्ही नवीन घर घेतलं तेव्हा त्याला इन्व्हिटेशन दिलं होतं, तर तो आला नाही, तर मी काय येऊ त्याच्या घरी? पप्पाला ऍडमिट केलं. आम्ही ऍडमिट होतो ना तेव्हा. म्हणून तू वाचलास. म्हणून तू वाचलास. मी आता सुट्टीवर आहे, तर मी येऊ शकतो कधी पण. माझी ब्लॉकच काढलेली. पण तू येणार होता ना पाचच्या पण संडेला. बॅटरी फक्त 10% बाकी होती फ्रेंड्स. लकीली आपल्याला एक प्लग खाली भेटला नाही, तर बाकी सगळीकडे काही ना काहीतरी वायरिंग लावलेली आहे. त्याच्यामध्ये मग पुढं मी फुल चार्ज करून घेऊ. चॉकलेट खाल्ला माझं. दोन खाल्ले चॉकलेट, ते पण घेतलं. प्लीज प्लीज घ्या ना गाईज, प्लीज. माझ्याकडे छोटंसं बाबू पण आहे ना, प्लीज मला दाखवून प्लीज. जेवायला चला. चल चल चल. खाली सगळ्यांचं. आता लागले भूक, पटकन आता जेवून घेऊ. अरे 5 मिनिटं. 5 मिनिटं. अरे 10. बघू माझ्यावर गेली फ्रेंड. बघू नाचायला जात नाहीये, नाचते ती पण.
तुझ्या बघ ती बघ कशी दाखवते दाखव मग मला. अरे कुठे शिकला बेटा हे? तर आता जेवायला आता खरंच भूक लागली. साडीपेक्षा हे लय कम्फर्टेबल वाटतं. हा साडी हँडल करणं आणि हे साडी हँडल केली असते त्याचा काय प्रॉब्लेम नाही, पण हे त्याच्यापेक्षा खूप कम्फर्टेबल आहे. ती घे. आपण ताईंना रिक्वेस्ट करून अजून एक एक्स्ट्रा पापड घेतलाय कारण की माझ्यासोबत जेवायला कोण बसतंय बुजुडी. थांब 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 पाडशील 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 थोडं टाका आता ही पण जेवणार आहे माझ्यासोबत तर बघू आणि मी एखाद बस बस. भूक लागली होती. हां चला आता झालं फ्रेंड सगळ्यांचं जेवण आणि आपण इथे पण लास्टच आहे आपलं लास्ट झालं जेवण करून थोडंसं डिस्कशन आणि मग नंतर निघू आपण कॅब मध्ये सरळ हो. है ना. त्याला 10 मिनिटं अगोदर सांगावं लागेल. खाली थांबायला पाहिजे. नाही ना थांब 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 ऐक ऐक ऐक. तो ड्रायव्हर पण थांबलाय त्याला पण विरारलाच जायचंय. अरे तू ऐकत का नाही? अरे ऐक 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 रस्ता मोकळा पण त्याला आता समजलाय रस्ता कसा आहे ते. आता आता जर नाही उद्या लागलाय का उद्या उद्या घरात सांगा तुमच्या भाषेत. ते त्यांच्या ड्रायव्हरला काय ते नाही थांबत तर मग आपण कसं जाणार तिथं? सांगा मला. नाही आता जाताना आम्ही बघितलंय बोरोली त्या रोडने मग दुसऱ्या रोडने जावं ना पाहिजे. पुढे ए भावडे इथे मी आता माझा प्लॅन कॅन्सल केलाय. आता यांचा प्लॅन कॅन्सल. तर या रोडनी ट्रॅफिक आहे दुसरा प्रॉब्लेम आहे तर दुसऱ्या रोडनी जाऊ आपण पण जाऊ कोमन फिरू ना ठाण्याला. मग या रस्त्याने नको. तो पडगा तो पहिला आहे ना तो पहिल्यानंतर नसतो ना तिला मग सांगितलं हा रोड जातो डायरेक्ट वसई विरार. बस हे आत्ताच आहे. अरे बाबा त्याला इथून नाही पण मी त्याला अडवतोय तू रस्ते सांग त्याला. अरे मला जायचंय आणि हा बोलतोय नको जाऊ. उद्या ऍक्च्युली घरामध्ये काम आहे एक गोष्टीचा त्याच्यामुळे जावंच लागेल. कॅन्सल. नाही नाही जायचं. सर आमचं उद्या ना आम्हाला पाहिलं पडेल टाटा ऑल द बेस्ट. सांभाळून जावा. हाँ बोलिए ना भाई आप कितने डिस्टेंस मतलब कितने टाइम में आ सकते हैं आप? अच्छा हाँ हाँ ठीक है तो फिर 10 मिनट में आ जाइए 5-10 मिनट. गाडी वाला येतोय उबर वाला तो थांबलेला येतोय हो चला सगळे एक एक करून निघतात आहे फ्रेंड्स. काँग्रेट्स प्रमोद. बाय बाय बाय. कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही. एक काम करू का 2 मिनिटं घरापाशी येऊ आणि काय नाही काय गरज नाही. एवढं इथून पुढे माझ्याशी कॉन्टॅक्ट नाही ठेवायचा. उद्याची सुट्टी. मी नेक्स्ट टाइम पक्का येईन साक्षी. हाँ. अरे मी तर बोलतो तुम्ही सगळे चला उलट उद्या सुट्टी टाकली सुद्धा चल ते एक चला तुम्ही पण. पण ठाणा मार्गे जाता येतं ते बोरवली रोडने नको आता. हाँ पण जाम दुःखी आहे आम्ही मी. येऊ तिथे. खरंच सुट्टी टाकली होती मी. किती आम्ही प्लॅन बनवले. तुम्हीच या पहिला तुम्ही अजून आले नाही घरी. तेव्हा तर नाही माहिती ना. अच्छा उद्या पकडे काय अरे इसमें बोलवा. हा बा या तुम्ही घरी हो जरूर जरूर. बघा आली का? बात सांग. बाय बाय मम्मी पप्पाशी करते हा बाय. बाय तू सांभाळून जा हा. मम्मी पप्पाशी करते इथून पुढे मी बोलणार नाही. नाव काय आलं? गेलं. हा हा आलं. अच्छा आले रिक्वेस्ट आली ते दादा ऍक्च्युली पण विरारलाच राहतात म्हणून ते जाताना आपल्यासोबत थांबले बिकॉज इथून त्यांना विरारचं परत भाडं भेटणं मुश्किल होता म्हणून ते थांबले. 1.5 तास आपल्याला झाले 2 तासाच्या वर झाले. ओके 11:30 होऊन गेले. चला साक्षी बाय बाय सांभाळून जावा तुम्ही पण घरी आणि तुम्ही या सगळे लवकर. टाटा. जा भाई एवढं बोलून पण ऐकलं नाहीस. त्याला किती दिवस मी बोलवतोय तो येत नाहीये. तू नको बोलू माझ्यासोबत. मी तुझ्याशी बोलत नाही इथून पुढे ना इथून पुढं. आता तू तुझी गाडी बघत आणि घरी जा. ठीक आहे. पण हे गलत करतो भाई तू. अरे नाही उद्या खरंच नाही, काम नाही, आहे गलत आणि हे पण अडकून राहिलं. वाजले बघा बघ
बघा किती वाजलेत. हा 11:42. हा मग लवकर 3 पोहोचू. वाजता 3 वाजता पोहोचलो. ह्याला काय नाही, करायचं त्याच्या जायची. अगोदर 2 मिनिटावर आहे, 2 मिनिटावर झाले तरी येत नाही. पण हा पण येत तुम्ही नाही. सांगा मला. हा पण येत नाही. उद्याच्या वाईफला सुट्टी घेतली त्यांनी. तर मी म्हंटल चला सगळेच तुम्ही पण चला पण हे आपल्या पेशंट आमचे आजारी आहेत. हा मग पप्पांना पण घेऊन चल. अरे पण त्यांना एवढं लांब नाही जमत. नाही गाडीत बसून आरामात जाऊया आपण नाही त्यांना सगळे. गचके लागते. चल चल ठीक आहे बाय. नीट जावा. नीट जावा. तुम्ही पण नीट व्यवस्थित पोहोचा. टाटा 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 बाय बाय. चल भेटू परत. जा सांभाळून. तसं सांगितलं सगळं. मला नाही नेते काका बघ. एकच बोलतोय बोलणार नाही. मिशी नाही बोलणार ते. चल आता झोपून घे तू गप गाडीमध्ये. काय मम्मी पप्पा जातो नीट जातो. हा हा काचा लावून घे भाई थंडी. ओ तो कहीं पे चाय मिल गया तो मैंने चाय पी ली आके बैठने के लिए स्पॉट ही नहीं मिल रहा. वांद्रे वांद्रे इथे कोणतं वांद्रे पॅरलर युनिव्हर्स आहे एकदम एक टाईपचा. हा रोड वेगळाच पडतोय काहीतरी. आणि बघू आता रिटर्न जाताना बघू कसं मोकळा पडलाय ते. पिछले 2-2.5 घंटे से जो घूम रहा हूँ यहाँ पे एक भी गाड़ी नहीं दिखी. क्या समझना थोड़ा ये होता है. हा इथे का पुढे वाटतं. जीपीएस कभी कभी ऐसा धोखा देता है. ये पाइपलाइन खतरा है. हे पाईपलाईन ना बहुत बेकार है. एकदम लंबा पडली एकदम. Left onto Ambadi, Mission Road. Take the next left onto Ambadi, Mission Road. अच्छा ये अंबाड़ी रोड ही है. तो ये और ये एक ही है क्या मतलब. वो डायरेक्टली भिवंडी जा रहा है. का वक्त खाली है दिन में तो पूरा हालत खराब कर देता है. Turn right, भिवंडी then turn left. इट्स ऑलमोस्ट 12:30. सब अवेलेबल है. ऐसा कुछ नहीं कि कुछ नहीं रहेगा वहाँ पे. और वैसा हमारा ट्रैवल भी रात को ही हो जाता है. डर नहीं लगता था. ये तो बहुत खतरनाक. ये तो खौफ लगता है और कुछ नहीं. 20 मिनट्स में मैं नेस्को से नरीमन पॉइंट पहुंचा. इस काफी चाय मिल रहा है वो देख रहा है मेरे को. मिला ही नहीं ना. नहीं मिला. फ्रेंड्स फायनली आपण पोहोचलोय आणि आपल्यासोबत मंजूर भाई होते. थँक्यू सो मच. यो वेलकम सर. आपने इतना ड्राइव करा के लेके आए. टेन्शन मध्ये तो रोड ते पण टेन्शन मध्ये आपण पण टेन्शन मध्ये पण एकदम सेफ अँड साउंड वी आर हियर एट होम एंड थैंक्स अ लॉट फॉर दिस. वेलकम. तो मिलना कभी हुआ तो मिलते हैं, देखते हैं वापस कभी. नंबर तो है आपके हाँ नंबर है. थँक्यू. चल मस्तपैकी पोहोचलोय. इथं लवकर आलोय. हा येताना टाइम लवकर दाखवला. रात्री बरोबर 2ला आपण पोहोचलोय रिटर्न घरी. आणि तू ते बघितलं बाईकवाल्यांनी दोघांनी थांबवलेला. हो बघितलेलं मी. मग नशीब यांनी थांबवली नाही. ड्रायव्हर होता त्याने फटाफट 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 इतक्या स्पीडने गाडी तो पण टेन्शन मध्ये होता रोडला घेऊन. टेन्शन मध्ये होता माहितीये तो रोड घेऊन. जाता बाईक वाल्यांनी 2 पूर्ण मास्क बिस्क लावून आणि हट्टेकट्टे दिसतात बाईकवर. बाईकच्या बरोबर गाडीच्या बरोबर पुढंच येऊन असं थांबवायला लागले. ह्यांनी थांबवलीच नाही. ह्यांनी साप सुप. फर्स्ट अँड लास्ट एक्सपिरियन्स फ्रॉम दॅट रोड बाबा. रात्रीचा ते पण पुढे पाठी गाडीच नाही कोणती. मुश्किलनी कधीतरी एक ट्रक. गाडीच नाही. मी जे बोलतो ते इको होत आहे का ती सेम तेच बोलते.
तुझ्यापेक्षा त्या गाडीत बसवली ना मला टेन्शन. आणि त्यांना पण टेन्शन. अरे पण एवढा का समजून आजूबाजूला काय घावबिव काहीच नाही ना, कायच नाही. त्यात ते जे दादा होते ते पण पहिल्यांदाच त्या रोडनी गेलेले, म्हणून त्यांना माहीत नव्हतं. म्हणून त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं त्या रोडची आपली जर्नी. अँड रिटर्न येताना ते थांबले. मी बोललो आम्हाला 2 तासात परत निघायचं, थांबणार का? ते बोलले जर मला रिटर्न त्या साईडला परत विरार साईडला येणार भेटेल काय तर बघेल, नाही तर मग थांबेल. आणि लकीली ते थांबले 2 तासभर. सेम कारने आपण रिटर्न आलोय, कारण की ते पण जवळपासच राहतात कुठेतरी विरारला. तर त्यांना पण ते बरं पडलं आणि आपल्याला तर ते खूप बरं पडलं सेम यायला. नाहीतर मग आपण काय केलं, असं वराड ठाण्यापर्यंत जात होती बस, मग आपण बसनी ठाण्यापर्यंत गेलो असतो. तिथून प्रमोद घरी गेला असता ते वराडमध्ये सगळं, आणि आपण तिथूनच उबर करून मग विरारमध्ये यायला अजून टाइम लागला असता. बट जे खावं ते चांगल्यासाठी होतं आणि आपल्याला तो एक्सपिरियन्स आला, आपल्याला ते नॉलेज आलं, आणि तेवढंच आपण तुमच्यासोबत शेअर केलं तर रोडचा कसा एक्सपिरियन्स होता ते. अँड होप यू एन्जॉयड वॉचिंग टुडेज ब्लॉग फ्रेंड. इतका वेळ दिला आजच्या ब्लॉगसाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बुगू झोपल्या. बुगू डोळे बंद कर, डोळे बंद कर. फ्रेंड्सला दाखवा ऍक्टिंग. बुगू झोपले फ्रेंड्स, बुगू झोपले. जसं वज्रेश्वरी टेम्पल दिसलं तेव्हा थोडंसं माझं जीवाला नाही तर डोकं थोडं घुमल्यासारखं होत होतं. असं वाटत होतं उत्तू कुठेतरी पाणी पिऊन वॉमिट करू, इतकं ते हे होत होतं की कधी संपतंय रोड. बिकॉज मी एकटा असतो तर उतरून त्या जंगलमध्ये फिरेल पण मी साईडला, बट सोबत, त्याच्यामुळे वाटत होतं ह्यांना पहिला काय पण करून घरी पोचवायचंय. बाकी आपण नंतर जाऊ कधीतरी राऊंड मारायला त्या मोकळ्या ठिकाणी. तसं ॲडव्हेंचरसाठी पण चांगलं नाहीये, नॉट रेकमेंडेड. तर येऊन दमलोय ना. मग तेच बोलतोय, काय होतंय दमायला? फक्त बसूनच आलास ना. सकाळी उठल्यापासून तूच काम करते ना सगळं. सकाळी उठली, नाश्ता बनवला, जेवण बनवलं, घर आवरलं, बाकीचे कपडे धुतले जे व्हाईट कलरचे तुझे. असंच अजून थोड्या वेळ मला झोप लागेल. तुला तेच हवंय. डायपर घे फक्त बाजूचा हात लांब करून. मी डायपर नाही घालत आता. हा? मी आता डायपर घालायचं सोडून तिला दिलं. डायपर घे बाजूचा हात लांब करून हर्ष. कर ना तेवढं यार. अरे घे ना यार हर्ष.